जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज लोकमत वृत्तपत्रामध्ये आलेली बातमी बघूया विद्यार्थी मित्रांनो। महाराष्ट्र पोलीस भरती पोर्टलवरील भरती प्रक्रियेचा मजकूर एका रात्रीत हटविला। भरतीची तयारी करणारे विद्यार्थी संभ्रमात। महाराष्ट्र पोलीस भरती पोर्टलवर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 15,000 पेक्षा जास्त पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू झाल्याचे ऐन विजयादशमीच्या मुहूर्तावर गुरुवारी दिनांक 2 ऑक्टोबर जाहीर करण्यात आले होते। यामध्ये भरती प्रक्रिया 7 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे। यंदा सन 2022 ते 2025 पर्यंतच्या वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांनाही एक विशेष संधी देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते। त्यामुळे भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण होते। मात्र अचानक पोर्टलवरील मजकूर काढल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत। विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रकार। पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, कारागृह शिपाई आणि सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे SRPF या पदांचा समावेश असल्याचे त्या संकेतस्थळावर दाखविण्यात आले होते। गेल्या वर्षी 18,000 पेक्षा जास्त पदांची भरती प्रक्रिया पार पडली होती। याही वर्षी 15,000 पेक्षा जास्त पदांची ही मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे। त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये समाधान व्यक्त होत असताना पोर्टलवरील मजकूर हटवल्याने विद्यार्थी संभ्रमात आहे। बारामतीतील सह्याद्री करिअर अकॅडमीचे संचालक उमेश रुपनवर यांनी सांगितले की गुरुवारी दुपारी महाराष्ट्र पोलीस भरती पोर्टलवर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 15,000 पेक्षा जास्त पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू झाल्याचे जाहीर करण्यात आले। प्रक्रियेबाबत तारीखनिहाय माहिती दिली होती। मात्र एका रात्रीत मजकूर हटवल्याने भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे। अधिकृत माहिती जाहीर करून भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांच्यातील संभ्रम दूर करावा असे आवाहन रुपनवर यांनी केले आहे। प्रक्रिया 30 दिवस। पोलीस शिपाई पदासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया 7 ऑक्टोबरपासून ते 7 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे साधारणतः 30 दिवस असणार आहे। पोलीस शिपाईसाठी होणाऱ्या या भरती प्रक्रियेमध्ये प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे व त्यानंतर 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे। शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 गुण मिळवणारे 50% गुण मिळवणारे उमेदवार हे एकाच 10 प्रमाणात 100 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहे। लेखी परीक्षेतसुद्धा किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य केले आहे। अशा प्रकारे उमेदवारांची अंतिम निवड शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा अशा एकूण 150 गुणांमधून केली जाणार असल्याची माहिती संबंधित पोर्टलवर देण्यात आली होती।